विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. एक जोडपं होतं जोडपं थोडं आता बाहेर निघते. नवरा दारू पिणारा होता आणि पत्नी मात्र वारकरी कुळातली होती. पण वारकरी कुळातली मुलगी असल्यामुळे पती दारुडी मिळाला. पण थोडेसे दिवस मायबापांनी सांभाळ केला आणि मायबाप म्हणू लागले मुलाचे, हे बघ मुली, तू तुझा नवरा घेऊन जर बाजूला राहिलीस तर याच्या अंगावर ओझं पडल. याच्या अंगावर ओझं पडलं की मग याला संसार काय असतो कळेल, आणि संसार काय असतो कळाला की मग हा दारू सोडेल. मायबापांनी बाजूला टाकलं. बाजूला टाकल्यानंतर मुलीला खूप त्रास व्हायला सुरुवात झाला. दारू प्यायचा, मटण खायचा, गांजा दारू मत पियारो अक्कल गुंग हो जाती है आणि मिट्टी मोमी आती है. तरी माणसाला दारूच आवडते. तसं दररोज दारू प्यायचा, दररोज दारू प्यायचा, बायकोला मारायचा, दारू प्यायचा, बायकोला मारायचा, दारू प्यायचा, बायकोला मारायचा. कंटाळून कंटाळून गेली. एका दिवशी मारूच लागला. म्हणला, आज जर माशाची भाजी नाही करून दिली तर तुला सोडचिठ्ठीच म्हणला. तिनं म्हणली, मी काही उगीच आलेली नाही म्हणली सोडचिठ्ठी घ्यायला, मी सहज आलेली नाही म्हणली. म्हणला, नाही जर दिली तर तुला माहेरलाच हाकालतो म्हणला. तिनं म्हणली, मरण पण भाजी करणार नाही म्हणली. का तर वारकऱ्याच्या कुळामध्ये जन्म घेतलेली होती. मनवून जीव भ्याला शरण गेला विठोबासी. म्हणली, मरणार पण करणार नाही. बघतोच म्हणला आज कशी करून देत नाहीस. हे बघ म्हणला, लग्न झाल्यापासून तुला सांगतोय म्हणला, भाजी करून दे, भाजी करून दे, भाजी करून दे माशाची, तरी तू करून देत नाहीस म्हणला. तुला माहित नाही म्हणला मी कसा आहे ती म्हणला. मी 72 खोडी आहे म्हणला. किती असंच म्हणतात का गडी? हा मावशी झोपल्या का काय? हा जागे येतात, जागे येतात असं म्हणतात का? हा होय बोला, म्हणतात का? हा 72 खोडी. वा, असं बोलावं बघा मावशी सारखं, चांगलं स्पष्ट आहे की नाही? हा जरा मला बोलायला थोडा आनंद वाटतो, म्हणजे कोण तर प्रतिसाद देतंय असं वाटतंय. तुम्ही बोला. हा आता इतकं बसवली की शांत तुम्हाला. हा म्हणला 72 खोड्या म्हणला. तुला माहित नाही का म्हणला, मी 72 खोड्या, 72 खोड्या. तिने म्हणली, जसं लगीन झालं तसं ऐकतो म्हणली. 72 खोडी, 72 खोडी, 72 खोडी. मी बी 73 खोडी हाव म्हणली. किती? 73. त्यानं म्हणला, हे बघ माझ्या 72 मला माहित आहेत म्हणला, पण तुझी 73 कोणची सांग बरं मला म्हणला. तिनं म्हणली, उगच कसं सांगते म्हणली. आता अशा ताईला जर कीर्तनाला बोलवलं, उगं करा कीर्तन, कसं करायला? असला मंडप घालावं लागतंय, असलं सिस्टम लावावं लागतंय, असली शूटिंग ठेवावं लागतंय, असला मृदंग्या बोलावं लागतंय, असले गाणारे बोलावं लागतंय, तुम्ही ऐकायला यावं लागते, तेव्हा कीर्तन करते. व कीर्तन कसं करते? तिनं म्हणली, उगच सांगत नाही म्हणली, जेव्हा वेळ येईल तेव्हा सांगते म्हणली 73वी खोडी. बर म्हणला, बाकी सोड म्हणला, पण आज जर माशाची भाजी नाही करून दिली तर तुझी पाटच फोडतो म्हणला. तिनं भिली किंवा आता पाठ फोडतो म्हणल्या. आता काय करावं माय म्हणली. हे बघ म्हणला, माशेवाल्याला सांगितलं म्हणला, बारके बारके कवळे कवळे माझ्या घरी मासे दे म्हणून, आणि तिनं मासे आणून दिले म्हणला. ते मासे घेऊन भाजी कर मला. हे ना म्हणली, बरं ग माय करते म्हणली. आपलं सुंदर सात्विक स्वभाव स्वयंपाक बनवला, धपाटी केली, डाळ शिजवली, हिरवा ठेसा वाटून घेतली, दही घेतली, टोपलीमध्ये भरली आणि टोपली डोक्यावर ठेवली. दाराला कुलूप लावली, दरवाजाच्या बाहेर आली. खरं सांगू का माता माऊल्यानं, बायाच्या डोक्यावर किती बी वज्ज राहू द्या, दुसरी जर रस्त्यात बोलायला भेटली तर तिला वज्जाचं सुद्धा भान राहत नाही, तिथंच उभा टाकते. पाण्याची घागर तिच्या कमरेवर राहू द्या, तिला रस्त्यात दुसरी बोलायला भेटू द्या, तिनं तिथंच बोलत उभा टाकते. सकाळी घरातून लवकर तांब्या घेऊन बाहेर पडू द्या, तिला रस्त्यात बोलायला भेटू द्या, तिथं सुद्धा ती बाई बोलत उभा टाकते. तिचं नाव बाई आहे. म्हणजे वेळेचं भान नसतंच. आता मला आहे 10:30 वाजले, तसं काय घाबरू नका. हा म्हणली, टोपलं चावी लावली, टोपलं डोक्यावर ठेवली, शेताकडे निघाली. तेवढ्यात मासे विकणारी बाई दारात आली. अगं शांता म्हणली, बोला किंवा अक्का काय? म्हणली, अगं मासे आणले तू म्हणली, तुझ्या मालकाने मासे सांगितले होते, कवळे 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 10-15 मासे आणले, द्या माय म्हणली. एक कुंची काढली, त्या कुंचीमध्ये माशाचं गाठोडं बांधली, ती मासे टोपलीत ठेवली, टोपलं डोक्यावर घेतली. उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्यात काय घालतात शेतात? पाळ्या. पाळ्यात घालतात का? हा पाळ्या चालू होत्या शेतामध्ये. नवरा पाळ्या घालत होता.
हिनं गेली आपलं गेली 12-1 वाजलं होतं. मालकानं बघितलं आली बायला त्याच्या म्हणला माशाची भाजी घेऊन म्हणला बैल आपलं पाणी पाजवले झाडाखाली बैल बांधले आला एका झाडाखाली तिनं टोपलं ठिकवली आपलं जेवायला वाढायला काढल्या अगोदर धपाटे काढली पुन्हा दही काढली पुन्हा ठेसा काढली तोंडाला पाणी सुट देऊ नका पुन्हा परत लगेच आपलं वाढली डाळ वाढली आणि म्हणला तुला माशाची भाजी आण म्हणलो होतो की हे काय आणलीस म्हणला आणि माशाचं दिले नाही तर कशाची भाजी करू म्हणली हिने माशाची तर गाठोडं हिच्या मांडी खाली माशाचं नव्हते कुठली भाजी करू म्हणली आणि संध्याकाळी आणून दिली तर करून देते म्हणली आता खावा म्हणली भूक लागली होती सकाळपासून पाळ्या मारून आपलं पट 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 ह्यानं जेवलं खरं सांगू का 35 वर्ष झाले की बायाला तोंड सुटतं आणि गड्याला पोट सुटतं पोट 35 वर्ष झालं की बाया भेट नाही आता बड 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 बोलतात आता त्या खरं का हा आणि बाया बोलतात म्हणून गडी काय करतो हिचं बडबड का चालना म्हणतो पट 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 जेवण करतो सट 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 ते असलं गटुडं होऊन बसतं इथं ते पचनच होत नाही की तसं 35 वर्ष झाले की बाईला तोंड सुटतं आणि तात्या गड्याला पोट सुटतं तसं यानं पट पट जेवला जरा आराम केल्यानंतर पुन्हा परत आता दिवस मावळायची वेळ होती परत पाळी झुपायची पाळी झुपण्यासाठी बैल सोडायला गेला आपलं बैल नेले पाण्यावर घातले खांद्यावर उपारणं टाकला बैल कुळवाला झुपायला आणणार तेवढ्यामध्ये हिनं ती माशाचं गाठोडं घेतली अर्ध रान पाळी घातल्याला जातं 1-5 काकऱ्या धरली काकरी गणेश मासा 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 10-15 मासे असे मस्त वरी टाकून दिली त्या पाळी घातलेल्या रानावर ह्यानं आपला आला त्या तासाला धरून दुसरा आऊत जोडला पाळी मारायला तर काय पुढे बघतोय चम 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 ती मासे चमकू लागली की पाळी मारल्या रानात ह्यानं म्हणला का चमकू लागले म्हणला शिराळ पडले म्हणला 3:30-4 वाजलेत मला पण चमकू लागले काय म्हणला आणि बैल तिथंच उभा केला आणि बघायला गेला तर काय कवळे मासे अरे बाप रे म्हणला काय माझं नशीब आहे म्हणला 12 वर्ष लगीन होऊन झाले म्हणला बायको माशाची भाजी करून देत नाही म्हणला तिचं माझं भांडण होतंय म्हणला पण आज म्हणला लोकाला पाण्यात मासे सापडत नाहीत म्हणला पण पट्ट्याला पाळीच्या रानात मासे दिसू लागल्यात म्हणला खांद्यावर लव पारणं काढलं घे मासा टाकू पारण्यात घे मासा टाकू पारण्यात घे मासा टाकू पारण्यात असलं गटोडं बांधलं म्हणला शांता म्हणला बायकोला शांता म्हणली काय वा हे बघ म्हणला खाले वाले को अल्ला देणे वाला म्हणला तुला कळालं का म्हणला हे पाळीच्या रणात मासे आहेत म्हणला कवळे 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 हे ना म्हणली मी तर टाकली म्हणली आणलं गटुडं हे बघ म्हणलं आता येरवाळीच घरला जा म्हणला जाऊ दे म्हणला ती मासेवाली पट्ट्याला मासे पाळीच्या रानात सापडल्या तर म्हणली घेतली माशाचं गटुडं ठेवली परत टोपल्यात निघाली घरला नेमकं गावाच्या कडेला आली आता दिवस मावळला की बाया जरा कट्यावर वट्यावर बसत्या तर बसताव का मावशी हा असं जरा बोलत चला तिथं टोपलं टिकिवली म्हणली माय का करू म्हणली लई नवरा येडा झालाय बघा म्हणली 12 वर्ष सण केले म्हणली पण आता 12 मिनिट सण करायची ताकद राहिली नाही म्हणली निव्वळ येड लागले व म्हणली येड पिस झाले बघा म्हणली मग बाया म्हणाल्या होय ग खरं झालंय व माय म्हणली पण मला जगाला सांगायला येईना दाखवायला येईना काय करावं तीच कळना म्हणली तिथून ती पिशवी घेतली जरा पुढी आली एक बोळ बघितली आणि त्या बोळाच्या कडेला ती माशाचं गटुडं टाकून दिली दुसरी पशी बसून तीच घरानं तिसरी पशी सांगताव का घरानं असं घरातलं है की नाही आणि मग तिनं कमी करते का तुमचं शेजारीन घरानं ऐकून तिनं काय करावं तुमच्या घराण्याला हा मग कशाला सांगताव सांगायचंच नाही की सुख पाहती जवा पाडेन दुःख पर्वता एवढे हिनं अख्ख्या गावात सांगत घरी गेली म्हणले आता पिठलं करावं भाकरी करावं 4 म्हणली तट्ट बाज घालून झोपावं म्हणली पिठलं भाकर केली बाज घातली तट्ट झोपली ह्यानं म्हणलं आता मासे नेलेत म्हणला 1 लावून याचं तिथं 2 लावून आलं त्याला चलाय सुद्धा येईना एवढं आता खरं सांगू का येड्यामध्ये आणि दारुड्यामध्ये फरक काय राहते सांगा बरं काहीच नाही आजी येड्याचा वास येत नाही दारुड्याचा वास येतय की कसा फरक नाही म्हणाला येड्याचा वास येत नाही दारुड्याचा वास येते की हा मग तीच म्हणाली की मी फरकच त्याचा वास
तसं त्यानं म्हणला ए उठ म्हणला जेवायला वाढ उठ उठ. तिनं उठली आपलं बिचारीनं ताट घेतली बेसन वाढली भाकर वाढली. ही का केलीस म्हणला. म्हणली पिठलं भाकर केली म्हणली. आणि पिठलं भाकर कशाला केलीस म्हणला. माशी दिल तू तुला म्हणला. आणि कधी दिल तू म्हणली. आणि आज दिल तू की म्हणला. आणि कवा दिल तू. आणि 4 वाजता दिल तू की. आणि कुठले. आणि पाळीच्या रानात सापडले होते. काय येड लागले माय नवऱ्याला 100% येडा झालाय म्हणली. पाळीच्या रानात कुठं मासे असतात का म्हणली. हे घेतलं रूम न तुला मासे दिल नव्हतो का म्हणून ताणायला चालू केलं. हिनं म्हणले आता घरात बसून भागत नाही म्हणले आता बाहेर पडावं लागते म्हणले. वाचवा 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 नवरा येडा झाला वाचवा नवरा येडा झाला वाचवा. बाया म्हणाल्या माय दिवस मावळ्या चालती व म्हणलीच तिनं व लई येड झाल्या. प्रत्येकीनं नवरा घेऊन हिच्या दारात आली मावशी. प्रत्येकीनं आपला नवरा घेतला आणि दारात आली. मग आमच्या तात्यासारखं असं एक गावात शान माणूस ते आपलं पुढे गेलं. आणि का झाले रे रूम न घेऊन का बायकोला मारला आहेस म्हणलं. का झाले बायकोला का मारला आहेस. माईच्या गांना म्हणला हिला आज मासे दिला म्हणला. मग आजपर्यंत मासे मिळणार म्हणून भाजी करत नव्हती म्हणला. पण आज मासे दिला म्हणला. आणि कुठले मासे म्हणले कधी दिला म्हणली. आणून दिला असो तर केले असते म्हणली. गबास म्हणला तिला लई टाकलेलं होतं की गबास म्हणला. मग तात्यानं म्हणले माय जरा गप बस ह्याचं एक बार मला ऐकू दे म्हणला. बरं बोला म्हणले. तू मासे आणून दे तिनं करून देते. माईच्या गाज दिल तू. मग तिनं म्हणली कुठली दिल तर ह्याला विचारा बरं एक बार म्हणली. विचारा तर म्हणली. जवळ बोलवून घेतला. कुठले मासे दिल तास रे म्हणला. माईच्या गा तात्या पाळी मारला तो दिवस निघाल्यापासून 4 वाजूक्तोर मारलो 4ला डबल बाईला जुडलो जुपलो असं चमचमा मासे चमकू लागले म्हणला. तात्यानं म्हणला कुठं. पाळीच्या रानात म्हणला तासाला 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 माशा. तात्यानं म्हणला माईच्या खरंच 100% येडं झालंय की का म्हणला. पाण्यात कुठं मासे राहतात. मग पाण्यात मासे राहतात म्हणला. काय रानात कुठले मासे म्हणला. आणि दारुड्याची आणि येड्याची प्रोसिजर लवकर होती बघा. लगेच तुमची ही अशोक 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 देव असे लगेच वमिनी बोलवली म्हणला. घ्या म्हणले टाका ह्याला घ्या येरवाड्याला म्हणले. ही गावाला सुख लागद्याचं म्हणला. बाई बरोबर बोलली म्हणला 100%. पाय हात बांधलेलं पेलेलं होतं लई. नाही मी येडा झालो सोडा मला सोडा मला. नाही म्हणले असंच म्हणतात म्हणले येडे माणसं. तिनं असंच म्हणले म्हणले वमिनीत बांधून नेलं. आता संध्याकाळी 8ला 8:30ला कारस्थान झालेलं. सकाळी 4ला येरवाड्यात पोहोचली पुण्याला. तर उतरली की ह्याची. उतरल्या तिथं दवाखान्यात नेलं. डॉक्टरच्या पुढी बसवलं. डॉक्टरनं म्हणलं ह्याच्या घरचं कोण आहे म्हणले. मी हाव की म्हणली. हो का ह्याची बायको मी हाव की म्हणली. मग मावशी इथं सही करा म्हणली. ह्याची उतरलेली होती फॉर्म भरला. तिने म्हणली करते की मी सही म्हणली. आणा इकडे फॉर्म म्हणली. फॉर्म घेतली सही कराय पेन घेतली. करणूक माझ्याशी गाठाय करणूक म्हणला तिला. आणि तिने म्हणली तुमच्याशीच गाठ होती की आजपर्यंत म्हणली. आणि इथून बी राहणार आहे की म्हणली. माईच्या नो डॉक्टर साहेब मी येडा झाला नाही. डॉक्टरनं म्हणलं वरी बघ बरं म्हणला ही बोर्ड. वरी त्या बोर्डाला बघितलं. म्हणला सगळे येडे आलेले इथं हीच म्हणतात म्हणला मी येडाच झाली नाही म्हणतात म्हणला. आपलं ती पेहरावा अंगावरला काढला. दुसरा येड्याच्या हॉस्पिटलमधला घातला. आणि एका वार्डामध्ये 200 येडे होते. त्या येड्याच्या वार्डात ह्याला नेऊन टाकलं. आता येडे काय उघड राहतात का. ही येडं नव्हतं होशमध्ये आलं पुन्हा टाकताना. ती 200 जे येरवाड्यातले बघितलं 200 राहतात एका वार्डात गेलते मी तात्या. पण येडं होऊन नाही उगं भेटाय गेलते. ती येडं एक नाच उचलालं एक खिडकीला धरून बसलं. एक बेताडाला चिटकलं. एक पालतच झोपलं. एक उताना झोपलं. एक बोकांडीच बसवलंय. आता ती येडे म्हणल्यास काय. एक गाव उचलालं एक मुंडक्यावरच उभा टाकलं. ह्यानं जी बघितलं ती अवतार तिथले माईच्या उगच म्हणलो की गा माशाची भाजी म्हणला. बायको मस्त माघारी आली 6 महिने निघून गेले. 6 महिने निघून गेली म्हणली लई दिवस झाले नवरा येरवाड्यातलं खाऊ लागलाय म्हणली. दही धपाट जरा करून नेवं नवऱ्याला खाऊ घालावं म्हणली. आपलं दही केली धपाटी केली. खाऊनच गेलतं का. हां तीच केली. आपलं पिशवी भरली नवऱ्याला भेटाय गेली. डॉक्टर साहेब म्हणली. डॉक्टरनं वळ केलं म्हणलं बाई कसं काय आलो.
म्हणली खरं सांगू का म्हणली, मालकाला भेटावं अशी माझी इच्छा झाली म्हणली, म्हणून थोडं दही धपाट चटणी घेऊन आली हो, मालकाला जीव घाल. म्हणली थोडा वेळ माझ्या मालकाला बाहेर द्या म्हणली, तुमच्या बागेच्या तिथं लोनमध्ये घेऊन जाते म्हणली, लॉनमध्ये, आणि मालकाला माझ्या जीव घालते म्हणली थोडंसं बाहेर. बाई तुझा नवरा लईच येड्यावणी करतो, तेव्हाच तुला ऐकत नव्हता, आता जर तसं केला तर तू म्हणली डॉक्टर साहेब त्याची चिंताच करू नका म्हणली, आता काही करणार नाही म्हणली, फक्त त्याला बाहेर आणा म्हणली. ह्याला काढलं आपलं त्या वार्डातून, आणलं बाहेर, आपलं हिनं पुडी, नवरा महागं गेले त्या लॉनमध्ये, आपलं जेवायला बसले, धपाटे काढली, दही काढली, ती ठेसा काढली, डाळ ओतली. ह्याला ती सगळं आठवू लागलं खाऊन गेलेलं. ह्यानं घास मोडला आणि बायकोला म्हणाला ये माझ्याकडं बघ की, ये माझ्याकडं बघ की, आणि तिनं म्हणली तुमच्याकडेच बघायला आली हो की, ये वरी बघ की, आणि वरीच बघायला आली हो की, अगं माझ्याकडं बघ की, घासच खाय ना. तिला बघच म्हणलं, बघूच आली हो की म्हणली, नाही माझ्याकडं बघ की. हा म्हणली बोला, काय काय म्हणायचंय बोला तर. आणि खरं ग माईच्या म्या येडा नाव म्हणलं. आणि तिनं म्हणली मला माहीत आहे की म्हणली तुम्ही येडे नाव म्हणून. मग तुला माहित आहे तर खाली मान घालून सही काबर करून मला इथे टाकली 6 महिने म्हणला. आणि सध्याच म्हणत होतो की म्हणली 72 कुडी 72 कुडी 72 कुडी, हे काही माझी 73वी खोडी म्हणली. माणसाला आयुष्यामध्ये भीती कशाची वाटत नाही, पण माणसाला शेवटी मात्र मरणाची भीती वाटते. पण खरं सांगू, प्रारब्ध पाठी गाडे न सरे पुढे चालता. पूर्वजन्माचं पाप जर आपल्यासोबत आलेलं असलं आणि या आयुष्यामध्ये या जन्मामध्ये किती जरी पुण्य आपण कमावलं तर ते पहिल्या जन्मातलं पाप मात्र या जन्मामध्ये भोगावं लागतं. विदुर काका आणि धृतराष्ट्र या दोघांचा संवाद आहे. जसं नामदेव महाराज आणि भगवंताचा संवाद आपण ऐकलेला आहे, तसं विदुरजी आणि धृतराष्ट्र या दोघांचा संवाद प्रारब्धाच्या स्वाधीन आहे. धृतराष्ट्र विदुराला विचारतात, विदुर काका म्हणजे एमाचा पाहुणा, एमाच्या जवळचा व्यक्ती. विदुराची भगवंताजवळची खूप मैत्री होती. धृतराष्ट्र विदुर काकाला म्हणू लागला, विदुरजी अहो पांडवाची 5 पुत्र जिवंत राहिले, पण माझी 100 पुत्र मरण पावली, याला काय कारण असेल? स्वतःचे पुत्र जर स्वतःच्या समोर मरत असतील तर यापेक्षा दुःख मोठं दुसरं नाही. काय या जीवानं दुःख केलेलं असेल, काय या जीवानं भोग केलेला असेल, काय या जीवाची पाप घडलेला असेल, सांगाल का? विदुरजी म्हणतात 22 जन्म तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात. लक्ष द्या, आपल्याला कालचं आठवत नाही, पण विदुर काका धृतराष्ट्राला सांगतात 22 जन्म तुम्ही माणसाचे घेतले, पण 14व्या जन्मामध्ये तुम्ही घोर पाप केलं आणि ते पाप या 22व्या जन्मापर्यंत सोबत आलं, तरी संपलं नाही. म्हणले काय असं या जीवाकडून पाप घडलं? म्हणले राजा होतो, तू राजा होता आणि श्रीमंत कुळामध्ये तुझा जन्म झालेला होता. दररोज शिकार करण्याचा तुझा छंद होता, तुझी आवड होती. मी मगा सांगितलं तुम्हाला तारुण्यात पाप का? तारुण्य, संपत्ती, सत्ता, तिन्ही गोष्टी एकत्रित आल्या की पाप घडतं महाराज. तारुण्य, संपत्ती आणि सत्ता 3 गोष्टी जर एक झाल्या तर जीवाकडून पाप घडतं. म्हणून तारुण्य घातक आहे. तारुण्यामध्ये काय करावं हे ठरवलं पाहिजे. तिन्ही गोष्टी एकत्रित आल्या, घोड्यावर स्वार झाला आणि शिकारीसाठी जंगलात गेला. शिकारीसाठी जंगलात गेल्यानंतर एक हरिण धावत होतं आणि त्या हरणाच्या पाठीमागे तो पळत होता. पळत असताना त्या हरणाने तुझ्या पाठीवर बाण होते, बाण काढायचा हरणाला मारायचा, बाण काढायचा हरणाला मारायचा, बाण काढायचा हरणाला मारायचा. एक बाण मारला तर हरिण मरत होतं, पण तू अनेक बाण मारले पण हरिण मात्र मेलं नाही. आणि शेवटी तुला राग आला, शेवटचा बाण काढला आणि त्या हरणावर मोठा हल्ला केला, पण त्या हरणाने बाण चुकवला आणि तो बाण एका वृक्षाला लागला. वृक्षाला बाण लागला तर तो वृक्ष खाली उन्मळून पडत होता, पण त्या दिवशी वृक्ष सुद्धा ताट मानेनं उभा राहिला. फक्त बाण वर्षाला त्या वृक्षाला बाण लागला आणि वृक्ष जशाच तसा उभा राहिला. तुला राग आला, आज वृक्ष सुद्धा माझा ऐकत नाही, हे काय आहे? तू एक गारगुटी घेतली, घोड्याच्या गळ्यातली ती घाट काढली, दोन्हीचं घर्षण केलं आणि त्या जंगलाला आग लावून दिली. आग. माझे तुकोबाराय सांगतात, अरे संसाराला आग लाव, जंगलाला आग लावू नको का? ज्या संसारात नामस्मरण नाही तो काय संसार? जाळूनी संसार बैसलो अंगणी, आगी लागो तया सुका, जेने हरी नये
मुखा. अरे जिथं ईश्वराचं नाम नाही तिथलं काय तारुण्य, काय संपत्ती, काय सत्ता, काही कामाची नाही. गारगुटीचं आणि त्या घोड्याच्या पायटण्याचा घर्षण केलं आणि अख्ख्या जगनाला पेटवून दिलं. त्या जंगलामध्ये बरेचसे प्राणी जगत होते. ज्याला उडता आलं ते निघून गेले, ज्याला धावता आलं ते धावून गेले, ज्याला पळता आलं ते पळून गेले. पण एक बिळ असं होतं की त्या बिळामध्ये नेटकी सर्पिन प्रसूत झालेली होती. सर्पिन नेटकी प्रसूत झालेली होती आणि 100 पुत्राला तिनं जन्म दिलेला होता. 100 पुत्राला. पण अग्नीची ओब तुझ्या जंगलाची त्या सर्पिणीला लागली आणि त्या सर्पिणीच्या सुद्धा मनामध्ये काहूर निर्माण झालं. नेटकच माझी 100 पिल्लं जन्माला आली आणि आग जंगलाला लागली, पण माझे पिल्लं कुठं लपवावं, आता काय करावं. शरीराचा वेटाळा त्या पिल्लाला दिला आणि 100 तिचे पिल्लं तिनं त्या वेटाळ्यामध्ये घेतले आणि त्या पिल्लावर मुंडकं ठेवली आणि ते सर्पिन बसली. आग एका एवढी लावलेली होती, मोठी एवढी आग होती. ती आग कशालाच ऐकत नव्हती. त्या बिळामध्ये आग चाली बाहेर येऊ लागली, आग आत चाली बाहेर येऊ लागली. त्या सर्पिणीनं मात्र विचार केला, पिल्लं नाही वाचली तर चालेल, पण स्वतःचा जीव वाचवला पाहिजे. अनेक पिल्लं जन्माला येतील. लक्ष द्या, खरं सांगू, पिया पुत्र धन भूताचे किरण. तुम्ही म्हणता ना नवरा माझा, तुम्ही म्हणता लेकरं माझी, तुम्ही म्हणता घर माझं, तुम्ही म्हणता शेती माझी. शेवटचा क्षण ज्यावेळेस माणसाचा येतो त्यावेळेस वाटतं हे कोणीच माझं नाही, फक्त देव माझा आहे. म्हणून आयुष्यात सर्वाला माझं म्हणू नका आयुष्यामध्ये कधी, पण देवाला माझं म्हणा. ठीक आहे. त्या सर्पिणीनं पिलं सोडले आणि धाव काढली, जंगल सोडली, दूर जंगलाच्या ठिकाणी ते सर्पिण गेली, आराम केली. 4 दिवस झाले आणि ज्या बिळामध्ये तिची 100 पिलं होती त्या बिळाच्या ठिकाणी ते सर्पिण आली. आल्यानंतर ज्या आगीतून तिनं उडी मारून बाहेर निघून गेली, त्या आगीमुळे त्या सर्पिणीचे डोळे गेले. ती सर्पिण आंधळी झाली. तिला पिल्लं मात्र दिसत नव्हती. तिनं तिच्या जिभेनं त्या राखावर तिची जीभ फिरवायची, पिल्लाचा मनका तिच्या जिभेवर घ्यायचे आणि ह्याच माझ्या पिल्ल्याचं हे शरीर आहे. त्या सर्पिणीनं डवचून पाहायचं, डवचून, का तर तिला दिसत नव्हतं. तिनं आंधळी झाली त्या आगीमुळं. ती पाहूल हातात मनके घेऊ लागली. सर्पिण आक्रोश करू लागली आणि त्या सर्पिणीनं सांगितली, जो कोणी राजा असेल त्याचं तारुण्य संपत्ती सत्ता एकत्रित येऊन त्यानं हे अघटित पाप केलेलं असेल, त्याचा शेवटचा जन्म माणसाचा होईल आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याला 100 पुत्र जन्माला येतील आणि जन्माला येतील, पण तो आंधळा म्हणून जन्माला येईल आणि त्याच्या डोळ्याच्या देखत त्याचे 100 पुत्र मरून जातील. ह्यात सर्पिणीनं दिलेला शाप. म्हणून याचा शेवटचा जन्म धृतराष्ट्र म्हणून झाला. 5 पांडवाची शेवटपर्यंत जिवंत राहिली, पण याची 100 मरून गेली. म्हणले हे या जन्मातलं पाप नाही, पूर्वजन्मातलं पाप आहे. का? प्रारब्ध पाठी गाडे न सरे पुढे चालता. प्रारब्ध कुणाच्या बापाला चुकत नाही. का? प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग.
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर।